काय कसं वाटलं टूरमध्ये तुम्हाला? टूरमध्ये फार छान वाटलं, पण त्याच्या अगोदर मी टूरच्याबद्दल एक थोडी पार्श्वभूमिका सांगतो. का मला खरोखर एक फिरायला जायचं होतं. मी कोमलला शब्द टाकला का मला फिरायला जायचं आहे. तर इंडियामध्ये पण 50-60 हजार रुपये एका पर पर्सनला खर्च झाला असता. कोमल बोलला का तुम्हाला डायरेक्ट थायलंडचीच टूर देतो. अरे थायलंड डायरेक्ट इंडियावरून थायलंड तर नाही बोलतं, कमी याच्यात होईल. जेवढं तुम्हाला इंडियाच्या टूरला जातो तेवढ्यापेक्षा कमी पैशामध्ये थायलंडला जाऊ. आणि आम्ही पण त्याला सहकार्य करून जास्तीत जास्त मेंबर कसे होतील ते बघितले. आणि सुदैवाने आमचे 10 मेंबर झाले आणि 10 मेंबरच्या याने मदतीने आम्ही थायलंडची टूर एक सक्सेसफुल केलेली आहे. आणि थायलंडला कमीत कमी पैशामध्ये थायलंडची टूर होते. ती आज आम्ही दाखवून दिले. का तर बरेचसे टूर आता विना अवॉर्ड्स आहे, केसरी आहे, त्याचे आम्ही पॅकेज बघितले तर एक 70-75 हजारमध्ये टूर पर पर्सन खर्च आहे. त्या काहीच नाही. म्हणून प्रत्येकाने जर कमी पैशात जर टूर जायचे असेल तुम्हाला थायलंडमध्ये तर कोमल बंद्रे किंवा अर्चना ट्रॅव्हल्सनीच जावा तुम्ही. कारण एकदम कमी बजेटमध्ये टूर होतो आहे आणि कमी बजेटमध्ये पण त्यांनी चांगली सोय केली आणि चांगलं आम्हाला तिथलं दाखवून दिलं आहे आणि लक्झरीच असे हॉटेल आम्हाला दिलेले आहेत आणि चांगलं झालं आहे. वेल डन. मॅम अर्चना हॉलिडेजमध्ये तुम्ही फिरायला आलात, कसं वाटलं तुम्हाला? काय टूरबद्दल? जस्ट लाईक फॅमिली. ओके. आणखी काय बोलू शकता? काय टूरबद्दल सर्व सर्व्हिस? इट्स व्हेरी इकॉनॉमिकल. ऑल मेंबर्स अँड स्पेशली द इव्हेंट मॅनेजर अँड our guide is very good. It's like a warm family feeling. Okay, thank you ma'am, thank you. बाकी सगळं हॅपी आहे तुम्ही आता? Yes, I'm enjoying. Even I can recommend my friends, my colleagues, my family members, everyone I can recommend this tour. It's very economical. Thank you very much ma'am. काकू कसं वाटलं अर्चनावडमध्ये तुम्ही गेलात आता फिरायला? इंटरनॅशनल टूर झाली तुमची. ॲक्च्युली माझं इंडियामध्ये भरपूर टूर झाल्यात पण इंटरनॅशनल एक पण नव्हती झाली. आणि माझी एक इच्छा होती की मी एक इंटरनॅशनल टूर व्हावी आणि ती अचानक माझी कोमल बंद्रेच्या मुले अरेंज झालेले आहे. कारण आम्ही इंटरनॅशनलचं प्लॅनिंग नव्हतं केलेलं पण त्यांनी माझ्या मिस्टरांना हे केल्यामुळे कन्व्हिन्स केल्यामुळे ही माझी सक्सेसफुल टूर झाली. आणि मला जसं मी विचार केलं होतं त्याच्या कितीतरी मानाने मला एकदम आनंदी म्हणजे मी हॅप्पी झाले. जसं बोलतो ना फॉरेन रिटर्न तसं मी थायलंड रिटर्न होऊन आलेले आहे. त्याच्यामध्ये तर मला भरपूर आनंद. आणि त्यांनी जी मला फॅसिलिटी दिलेली आहे हॉटेल्स वगैरे किंवा जेवणाची मला कुठेही एक म्हणजे एक 0.0 पण बोलायची मला म्हणजे हे नाही आहे. एकदम व्यवस्थित परफेक्ट सगळं मिळालेलं आहे. आणि सहकार्य होतं वेळोवेळी बरोबर? सहकार्य म्हणजे त्यांनी आम्हाला प्लॅनिंग थोडी आमच्यानुसार चेंज केले आहेत. म्हणजे असं नाही की तुम्ही असंच स्वतः आम्हाला पाहिजे आमची काय डिमांड आहे त्यानुसार सगळी पूर्तता पूर्ण 100%च्या काय 1000% बोलले तरी चालेल. एवढं म्हणजे हॅप्पी आहेत ना? पण एकदम हॅप्पी. ओके थँक्यू काकू, थँक्यू. काका कसं वाटलं तुम्हाला टूरमध्ये? तुम्ही आता 4 दिवस थायलंडची टूर मारली जी काय तर कसं काय वाटलं? काय अर्चनावरतर्फे काय सेवा वगैरे कसं काय? अर्चनावरची पॅकेज चांगलंच होतं आणि आपुलकीची भावना होती. त्याच्यामुळं कुठंही असं आपलेपणा नसल्याचं काहीच जाणवलं नाही. सगळे घरच्यासारखेच होते आणि सगळ्यांनी चांगलं कॉपरेट पण केलं. आणि आयोजकांनी तर अजूनच जास्त हे केलं. कधी आमच्याबरोबर कधी किती वाजता उठायचे, काय करायचं, जे असेल ते सगळं स्वतःहून करायचं. बाकी तुम्हाला टूरमध्ये मजा आली? या पुढच्या वेळेला जायला आवडेल का टूर? या. ओके थँक्यू. तर कशी वाटली टूर? आता तुम्ही जवळजवळ 4 दिवस होतात अर्चना हॉलिडेजकडे. काही तकलीफ झालं नाही आहे, काही नाही. व्यवस्थित कोमलनी मुंबईपासून 4 दिवस व्यवस्थित काही हे झालं नाही. आणि सगळे जो ठिकाण आहे ते सगळं दाखवलेलं आहे. आणि व्यवस्थित एअरपोर्टवरून आता पोचलेलं आहे. टूरमध्ये हॅप्पी आहेत तुम्ही? एकदम हे आहे. अर्चना हॉलिडेजमधून तुम्ही गेलात बरोबर? एकदम संपूर्ण ते हे केलं. आवडली चालेल, थँक्यू काका. हा काका बोला, काय अजून तुम्हाला टूरबद्दल बोलायचं? जी प्रत्येक कुठल्या ह्याचे टूर बाकीचे दुसरे टूर आहेत हायफाय ते टूरला नेतात, सगळं हे करतात, गाईड करतात. पण गाईड केल्यानंतर ते बोट दाखवतात तिकडे. ते आपल्याला संपूर्ण
जो का असेल ते तेवढा चार्जेस परत तिची भरावा लागतो आहे. आणि ह्या कोमलच्या म्हणजे ह्या अशा ट्रॅव्हलमध्ये कोणतंही आम्हाला तकलीफ झाले नाही, एवढं हे झालं ना का विचार म्हणजे दिलखुश एकदम होऊन झालेलं. थँक्यू काका. काय कसा वाटला टूरमध्ये तुम्हाला? अर्चना वर्ल्डमधून गेलेला तुम्ही, कसा वाटला? अर्चना वर्ल्ड मला खूपच मस्त वाटलं आणि कुठलं घरचं टेन्शन विषय अजिबात राहिलं नाही. टेन्शन फ्री आम्ही 4 दिवस मजा केली. मजा आली ना पण टूरमध्ये तुम्हाला? आणि खाण्याची जेवणाची सोय उत्तम एवढी होती, जे खाल ते देत होते. आणि व्यवस्थित वाटलं सगळं? कसं टेन्शन काय झालं तुम्हाला? नाही टेन्शन वगैरे, टेन्शन फ्री बोलतो. अर्चना वर्ल्ड मध्ये तुम्हाला परत जायला आवडेल? आवडेल. ओके, थँक्यू. हॅलो काका, कशी वाटली टूर तुम्हाला? एकदम मस्त, उत्तम. 4 दिवस 4 रात्र 5 दिवसाची टूर झाली, कशी वाटली? मस्त, एकदम उत्तम. मजा आली तुम्हाला? कोमल सारखा जर ॲडवायझर असेल किंवा अर्चना ट्रॅव्हलमध्ये कोमल सारखा जर माणूस असेल ना, तर असं तुमची कधी तुम्ही जा, तुम्हाला हेल्पफुल आणि सगळं अतिशय एकदम मदतपूर्ण त्याची हे होईल. आणि तो एवढं हे आहे का सगळी ठिकाणं आम्हाला व्यवस्थित दाखवली आणि प्रत्येक ठिकाणी त्याने आमची सोय जे एवढी आहे ना, ट्रॅव्हलिंग असो, आपल्या बोटिंग सोय इकडची असेल, तर एवढं तुम्हाला सुविधा दिल्या त्यांनी. कारण आम्ही एकदम आनंदी आलो याच्यामध्ये. माझा एक्सपिरियन्स तर एवढं मस्त होता ना की मला सुंदर वाटलं. अजून कधीही आता याची ट्रॅव्हलमध्ये आम्ही जाऊ आणि आम्हाला उत्तमाचं समजा त्याची सर्व्हिस बोला किंवा उत्तमाचं सगळं त्या हे होईल. दुसऱ्या टूरपेक्षा पुढच्या टूरला पण येणार तुम्ही? पुढच्या टूरला पण आम्ही नक्कीच येणार. थँक्यू काका. आणि मीच नाही, आमची सगळी फॅमिली आणि मित्रमंडळांना पण घेऊन येईल. गुड काका, चालेल. थँक्यू. अर्चना वर्ल्डमध्ये तुम्ही आता गेलेला समजा, तर तुम्ही सर्व्हिस तुम्हाला वेळेवर मिळाली का? बरोबर मिळाली का? आणि जर सर्व्हिसच्या बाबतीत जर मला रँक द्यायचं बोललो अर्चना टूरला, तर मी एक AA+ तुम्ही रँक देईन. थँक्यू काका. म्हणजे हॅपी आहात तुम्ही? अर्चना फिरून आलात, थायलंडला फिरलात तुम्ही, हॅपी आहात? व्हेरी हॅपी. पुढच्या वेळेला तुम्ही चान्स देणार आम्हाला परत फिरवायचा? परत जरूर. थँक्यू काका, थँक्यू.